अखेर मंत्री माणिकराव कोकाटेंचं खातं बदललं। कोकाटेंकडे क्रीडा आणि युवक कल्याण खातं तर दत्तात्रय भरणेंकडे कृषी खात्याची जबाबदारी। यापुढे एक चूकही मंत्र्यांना महागात पडणार। कुठलीही चूक केल्यास थपवून घेणार नाही। वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांना फडणवीस, शिंदे आणि अजित पवारांची तंबी। वरिष्ठ सूत्रांची माहिती। महादेव मुंडे हत्या प्रकरणी मनोज जरांगेंची आज बीडमध्ये बैठक। महादेव मुंडेंच्या कुटुंबियांना अजूनही न्याय न मिळाल्यानं जरांगे करणार आंदोलनाची घोषणा। बीडमधील महादेव मुंडे हत्या प्रकरणी एसआयटी स्थापन होणार। ज्ञानेश्वरी मुंडेंनी भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांचं आश्वासन तर तात्काळ आरोपींना अटक करण्याचाही फडणवीसांचा शब्द। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवतांच्या अटकेसाठी वरिष्ठांनी दबाव टाकल्याचं गौप्यस्फोट। तत्कालीन एटीएस अधिकारी मेहबूब मुजावरांच्या दाव्यानं खळबळ। काँग्रेसच्या कैलास गोरंट्याल यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश। काँग्रेसनं एवढे वर्ष आमदारकी दिली, मग खऱ्या अर्थानं गद्दारी कुणी केली? अर्जुन खोतकरांची गोरंट्याल यांच्यावर टीका। महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळानं घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। प्रलंबित सीमा प्रश्न चर्चेतून सोडवा आणि मराठी माणसांवरील अत्याचाराबाबतही जाब विचारण्याची मागणी। ईव्हीएम सोबत छेडछाड अशक्य। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाचा पुनरुच्चार। ईव्हीएम बाबतच्या सगळ्या शंका खोट्या असल्याचंही स्पष्टीकरण। अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांना पत्र। कर्नाटक सरकारनं पुनर्विचार करावा, निर्णय थांबवावा, मुख्यमंत्र्यांची विनंती। आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची आज जयंती। साठेंच्या जयंतीनिमित्त राज्यात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन। पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते साहित्य खंडाचं प्रकाशन।